तर सदाशिवनगर मध्ये तुम्ही किती वर्ष झालं राहताय आणि काही आम्ही समस्या जाणवतात काय भागात? हो 20 वर्ष झालं राहतो. 20 वर्षापासून आम्हाला अजून पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे. काय आम्हाला नेमकं? आता सध्या तरी 1 तास आणि दीड म्हणजे अर्धा तास पाणी येतं. तर त्यांचं म्हणणं काय की म्हणजे लोकसंख्या वाढली वगैरे. मग लोकसंख्या वाढली तर बाकीचे पण सगळेच विषय वाढलेत ना. मग मग पाणी काय तुम्ही 20 वर्षापासून आतापर्यंत तेवढं सोडणार का? पाण्याची वेळ वाढवली पाहिजे, प्रेशर वाढवलं पाहिजे किंवा जे काही तुमचे बाकीचे प्रॉब्लेम आहेत म्हणजे तुम्ही केलं पाहिजे ना ते काय तुम्हाला लाईन टाकायची, काय करायची ते. नगरसेवक म्हणण्याचं की तुम्ही असं म्हणता की नगरसेवक कोण पाहिजे? आम्हाला नगरसेवकचं कोणी का असेना आम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही त्याच्याबद्दल. पण आमचा जो प्रॉब्लेम सॉल्व्ह करेन तो आम्हाला नगरसेवक म्हणून आवडेल. बरोबर. गेल्या 10 वर्षामध्ये कोणीच नगरसेवक 8-9 वर्षामध्ये कोणी नगरसेवक नव्हता. 9 वर्षानंतर ही इलेक्शन होतीये. या प्रशासनाच्या काळामध्ये शासनाने किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी तुमचा जो पाण्याचा प्रश्न आहे, तो हम्म. तसाच रखडत ठेवलाय का सोडवला होता? अशात. सोडवलं होतं म्हणजे आले होते की म्हणजे हे पण प्रॉब्लेम काही सॉल्व्ह नाही झाला. प्रॉब्लेम तसंच आहे. म्हणजे अधिकारी जेव्हा शासन होतं त्यावेळेस मात्र तो प्रॉब्लेम सोडला नाही. आता 15 तारखेला इलेक्शन आहेत. हम्म. इलेक्शनमध्ये जे कोणी नगरसेवक येतील, ते प्रॉब्लेम सोडवतील असं वाटतं का तुम्हाला? किंवा जे सोडवतील त्यांनाच तुम्ही मतदान करणार असं सांगताय का? हो, जो आमचा प्रॉब्लेम सोडेल त्यांना आम्ही मतदान तर करणारच ना आणि करायला पण पाहिजेच ना आम्ही. बरोबर, बरोबर. हां, म्हणजे या कोणी का असेना नगरसेवक पण आमचा प्रॉब्लेम पाण्याचा असो किंवा आमची साफ-सफाई असो, हं, आमच्या हं. रोडचे काही प्रॉब्लेम असो, आमच्या कॉलनीचा जो पण प्रॉब्लेम असो, तो सोडवला पाहिजे. काय पाणी सोडलं तर अजून दुसऱ्या काय अडचणी आहेत तुमच्या भागात? असं तेवढी तर काहीच नाहीये, पण पाण्याचीच मेन प्रॉब्लेम पाणीच आहे. म्हणजे अच्छा. पाणीचं आम्हाला पाणीच नाही येते. प्रेशरने येत नाही? प्रेशरनी पण येत नाही आणि जास्त वेळ पण नसतं. प्रेशर नसतं. तुम्ही कोणी पण नगरसेवक असेल ना, त्यांनी येऊन बघायचं की रात्री आम्हाला पाणी येतं. रात्री पाणी आम्हाला येतं 11 वाजता, मग पावणे पिण्याचं 11ला पाणी पिण्याचं येतं. पाणी का बाकी सगळं वापरलं आम्हाला जातं? दोन्ही एकच पाणी येतं. पिण्याचं कॉर्पोरेशनचंच पाणी ओके. आहे. हां, पण हां. तेच पाणी आम्हाला हे नाहीये, की म्हणजे आम्हाला जे जे येतं ते पुरत नाही आम्हाला पाणी. आम्हाला 2 ते 3 दिवसाला टँकर मागवावा लागतो. अच्छा. आपण बघतोय की या भागामध्ये खऱ्या अर्थानं पाण्याची सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. ज्या समस्येमुळं रात्रभर महिलांना जागावं लागतं आणि महिलांनी रात्रभर जागल्याच्या नंतर दिवसभर परत त्यांना घरकामं करावं लागतात. त्यामुळं महिलांचे खऱ्या अर्थानं 20 वर्षापासून जोरदार हाल होताना दिसत आहेत. येत्या इलेक्शनमध्ये जो नगरसेवक आमचे प्रॉब्लेम सोडवेल, त्यालाच आम्ही खऱ्या अर्थानं मतदान टाकणार आणि टाकलं पण पाहिजे, असं महिलांनी सांगितलंय. या सगळ्या गोष्टीमध्ये हा प्रॉब्लेम कोण सोडवतंय हे तेवढंच बघणं गरजेचं आहे. त्यामुळं जर हा प्रॉब्लेम कोणी सोडवलाय हे जर तुम्हाला बघायचं असेल, तुम्ही क्रांती न्यूजला फॉलो करून ठेवा आणि येणारा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल याची तुम्हाला मी शाश्वती देतो. तुम्ही बघताय क्रांती न्यूज. मी मेघराज गवारे. धन्यवाद.